तर आज आपल्याला झालंय द मोस्ट फेमस सिंगर म्हणजेच आपल्या वैशाली सामंत मॅम त्यांचे दर्शन. तर ते कसे झाले ते पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या म्हणजेच तुमची कोकणी स्माइली पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजचा आहे डे 6 आउट ऑफ 30 डेज चॅलेंज. तर सकाळी उठले, नाश्ता वगैरे केला आणि तयार व्हायला लागले, कारण की आज होता आमच्या कॉलेजमध्ये विंटेज डे. त्यासाठी आम्ही ठरवलेलं की साडी नेसायची. तर तयार वगैरे झाले आणि हा होता माझा आउटफिट. मग निघालो कॉलेजला जायला. स्टेशनला पोचलो, त्यानंतर सगळेजण आलो आणि तिथून मग गेलो कॉलेजमध्ये गेलो. सगळ्या बाकीच्या पण मैत्रिणी भेटल्या आणि क्लासेसमध्ये गेलो. क्लासेसमध्ये जाताना आम्हाला ह्या क्लासमधून त्या क्लासमध्ये नुसते फिरवत होते. ते झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही निघालो खालती आणि थोडेफार फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तर घरी येत मध्येच मला कॉलेजमधून कॉल आला की आज आपला प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर मग घरी गेले, फटाफट चेंज केला आणि मग गेली साठे कॉलेजमध्ये. तिथे पोचल्याच्या नंतर ऑडिटोरियममध्ये गेलो आणि मग थोड्याच वेळात प्रोग्राम चालू झाला आणि मग एंट्री झाली द मोस्ट फेमस सिंगर म्हणजेच वैशाली सामंत मॅमची. मग त्यांचं थोडंसं एक गाण्याची झलकसुद्धा दाखवली, ती तुम्हीसुद्धा ऐका. मुझे प्यार नहीं तुझसे हुआ, ओ मुझे दिल मिलना तो तेरा आई का राजीबा, 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 आई का राजीबा. तर मग मॅमचं दाजीबाचं गाणं ऐकून झाल्यानंतर सुरू झाली प्राईज डिस्ट्रीब्युशनला. तर तिथे खूप सारे इव्हेंट्स अरेंज केलेले. त्यानंतर मग वेळ आली आपली सुद्धा. नेक्स्ट कबड्डी गर्ल्स अँड सेकंड प्राइज गोज टू SNDT कॉलेज. वैशाली मॅमच्या हस्तेच आम्हाला आमचे मेडल आणि सर्टिफिकेट भेटले आणि त्यानंतर मग आम्ही मस्त गोला खात निघालो घरी यायला. तोपर्यंत टाटा.